हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चीज पराठा दाखवत आहे। इथे सर्वप्रथम मी पोळपाटावर एक गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे। त्याची आता आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे। या प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पराठा बनवू शकता। इथे तुम्ही पहा, मी पराठ्यासाठी चपाती बनवून घेतलेली आहे अगोदर। त्याला नंतर चमच्याने थोडेसे तेल लावून घ्या। तेल लावल्यानंतर त्यावर आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे। तुमच्या मुलांना जर आवडत नसेल जास्त तर तुम्ही थोडीशीच घाला। आणि आता आपल्याला त्यावर चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व प्रकारे चटणी आणि मीठ आपल्याला चपातीला लावून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पहा, मी आता त्यावर चीज घेतलेले आहे किसण्यासाठी। इथे मी थोडेसे चीज खिसून घेतलेले आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त पण खिसू शकता। जास्त घातल्यानंतर तुम्ही पराठाच्या बाहेर येऊ शकतं। इथे तुम्ही पहा, आता आपल्याला त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून चपातीची अशी चौकोनी घडी घालून घ्यायची आहे। आता आपल्याला त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे। उंडा तयार केल्यानंतर पिठात लावून आपल्याला त्याचे आता चपातीसारखा पराठा बनवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पहा, एकदम छान अशा प्रकारचा मी पराठा बनवून घेतलेला आहे। आता मी इकडे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटं तवा गरम होऊ द्या। नंतर त्यावर पराठा टाकण्यासाठी त्यावर थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे। चीज असल्यामुळे चीज मेल्ट होऊन तो पराठा तव्याला चिटकू शकतो, त्यामुळे तेल लावून घेऊन चांगला गरम झाल्यानंतरच त्यावर पराठा घाला। पराठा घातल्यानंतर गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा, म्हणजे पराठा करपणार नाही। आणि आता त्यावर आपल्याला थोडेसे तेल घालायचे आहे। इथे तुम्ही पहा, आणखी पराठा चांगल्या प्रकारे खालनं भाजलेला नाही। आता इथे तुम्ही पहा, आता उलटण्याच्या साहाय्याने तुम्ही पराठा उलटून घ्या। त्यानंतर आपल्याला त्यावर आणखी तेल लावायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला बटर पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता, आपल्या आवडीनुसार। मी इथे पराठ्याला तेल लावून घेतलेले आहे। आता छान असा प्रकारचा आपला पराठा 2 मिनिटे भाजून द्यायचा आहे। इथे तुम्ही पहा, पराठा आता आपला छान असा भाजत आहे। शक्यतो तुम्ही पराठा बनवण्यासाठी, चीज पराठा बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा वापरा। आता आपला पराठा तयार आहे। तुम्हाला माझी पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इथे तुम्ही पहा, एकदम छान असा आपला पराठा तयार होत आहे। आता आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे। तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।